साम्राज्य सामान्यांचा सोलापूर महानगरपालिका मालमत्ता कर विभागाकरता सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरता एकूण 311 कोटींचे उद्दिष्ट दिले असून याकरता प्रशासनाकडून कर वसुलीबाबत नियोजन करण्यात येत आहे। आज अखेर कर वसूल झालेल्या कराची टक्केवारी पाहता उद्दिष्टापेक्षा खूपच कमी प्रमाणात वसुली असल्याने थकबाकी असलेल्या सुमारे 24,000 मिळकतदारांना लोक अदालतीच्या माध्यमातून नोटिसा देण्यात आल्या होत्या। तथापि 14 डिसेंबर रोजी प्राप्त झालेल्या लोक अदालतीमध्ये नोटीस फी, वॉरंट फी आणि शास्तीच्या रकमेत 50% सवलत देऊनही अत्यल्प मिळकतदारांनी थकबाकी भरून लाभ घेतला आहे। सबब मिळकत कराची थकबाकी असलेल्या सर्व मिळकतदारांना आवाहन करण्यात येते की आपल्या मिळकतीची थकबाकी लवकरात लवकर भरून घ्यावी, अन्यथा प्रथमतः आपल्या मिळकतीचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात येईल। तसेच व्यावसायिक आस्थापना असल्यास त्यांची मिळकत अधिनियमातील तरतुदीनुसार सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे। त्यानंतरही थकबाकी भरली नाही तर अशा मिळकतदारांची नावे सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करून मिळकतीवर महानगरपालिकेचा बोजा चढवण्याची कारवाई करण्यात येणार आहे। माहे सप्टेंबर आणि माहे डिसेंबर 2024 मध्ये आयोजित लोक अदालतीमध्ये ज्या मिळकतदारांना नोटिसा देण्यात आल्या परंतु त्यांनी लोक अदालतीत येऊन थकबाकी रक्कम भरलेली नाही, प्रथमतः अशा मिळकतदारांवर अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई हाती घेण्यात येणार आहे। तसेच शहर हद्दबाड भागातील खुल्या मिळकती असलेल्या मिळकतदारांना कळवण्यात येते की ज्या मिळकतींवर बोजा चढवण्याचा आहे अशा मिळकतींची यादी प्रसिद्ध करण्यात येत असून प्रसिद्धीकरणामध्ये दिलेल्या मुदतीत थकबाकी न भरल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार सदर खुल्या मिळकतीवर बोजा चढवण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी।